संत श्रोते सज्जन मायबापो, काकड आरती सांगता सोहळ्याच्या निमित्तानं चालत असलेला हा भजनाचा कार्यक्रम आणि रात्रीपासून सुंदर असं भजन या ठिकाणी चालू आहे। आणि भजनासाठी काहीतरी चिंतनासाठी विषय असावा, म्हणून भगवंताची प्राप्ती करण्यासाठी निष्ठा किती महत्त्वाची आहे आणि समर्पण किती महत्त्वाचं आहे, या दोन बाबीवर रात्रीपासून विचार चालू आहे। रात्र तर निघून गेली, आता 11 वाजले एकनाथ पटेल। रात्र उद्याचे 5 वाजता, उद्याचे 5 वाजता म्हणण्यात निघून गेली, आता फार आपल्याकडे कमी वेळ उरला। मग आम्हाला निष्ठा कशी असावी हे आमच्याकडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। पण समर्पणाचे प्रमाण देत असताना तुम्ही बोलत असताना बोललात की बाजूच्या भजनी मंडळाकडून 4 जरी प्रमाण आले तरी माझ्याकडून एकच येणार आहे, पण ते 4 ची बरोबरी करणार येणार आहे। कसं आहे, खोटं बोल पण रेटून बोल म्हणल्यावर कर नका। मला माहित आहे आता आमचं नातं रात्री ननगा भाऊ मोठा भाऊ चालू झालंय, आमच्याकडे मोठ्या भावाची धुरा आहे। आता लहान्या भावानं उगत जागेवर पाय उकरला लहान भाऊ, तन मन पायी अर्पण गुरुच्या अर्पण तन मन धन जे काही असेल गुरुच्या चरणी अर्पण केल्याच्या नंतरच सगळ्या गोष्टी साध्य होतात असं त्यांचं म्हणणं आहे। गुरुच्या चरणी अर्पण करण्या अगोदर त्या गुरुवरती निष्ठा असावी लागते, हे मला रात्रपासून सांगायचं। तुम्ही अगोदर समर्पण नंतर निष्ठा म्हणाल्या। समर्पण म्हणजे सर्वस्वाचा त्याग, हे आपल्या मुखातले शब्द होत। समर्पण म्हणजे ब्रह्मरूप झालेली अवस्था होय। आता लक्षात घ्या, पेरणी करण्याच्या आधीच खळ घरी आणून टाकायच्या मागे लागू नका, आधी पेरावं लागते म्हणून रात्रपासून सांगालो। आता अधिकच काही जास्त बोलला, धरा अंतरी शुद्ध निष्ठा पहा श्रेष्ठा विठ्ठला। जर आमच्या अंतरामध्ये जर भगवंताविषयी शुद्ध निष्ठा असेल तर तो भगवंत आमच्या डोळ्यासमोर उभा टाकणार आहे। मी काय म्हणालो, निष्ठा म्हणजेच भाव होय, तुम्हाला विषय ठेवत असताना मोकळं करून दिलो, पण त्या भावानं जर भगवंताचं नाम घेत असाल, प्रमाण काय म्हणाले बोलाल्या काय ते सगळ्या गोष्टी आमच्या तारतम्य जोडा। मी त्याच्यासाठी सांगालो, धरा अंतरी शुद्ध निष्ठा पहा श्रेष्ठा विठ्ठला। वाचे उच्चारिता सहज, जरी आमच्या मुखात त्या भगवंताचं नाम आलं तरी आमचं हे जन्म मरणाचं दुःख अदोक्षज तोसतो म्हणून आम्हाला सोप्यात सोपं साधन निष्ठेनं त्या भगवंताचं नाम चिंतन नामस्मरण करायचं आहे। जोपर्यंत निष्ठेनं त्या भगवंताचं नाम चिंतन नामस्मरण करणार नाही तोपर्यंत आमचं समर्पण होणारच नाही। सोप्यात सोपं साधन म्हणजे हे निष्ठा होय। मग ही निष्ठा कोण धरली? मी गंधमादन वानराचं उदाहरण दिलो, आता त्यांच्याकडून ऐकायला मिळालंय मी बी 4 पोते तरी आगाव काढतो, कोर्टच काढतोच म्हणाला भाऊरात्रपासून। एकही पोत आणखी रास्त पडायला तयारच नाही, पण कवा पडते की आता काय जाता जाताच पडते काय असं अधिकच काही न बोलता या कलियुगामध्ये आम्हाला सुगम असं भगवंताचं निष्ठेनं नामस्मरण केल्याच्या नंतर आमचं जन्ममरण नाहीसं होते। म्हणून एके ठिकाणी महाराज सांगतात आम्हाला इतरत्र कुठेच फिरायचं नाही। कलियुगी सुगम साधन आमच्या पायावर लोळतात म्हणून एवढी या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे। म्हणून आम्हाला इतरत्र कुठेही न फिरता आम्हाला काय करायचं आहे? काय का म्हणून आदरणीय नरासिंह व्यर्थ कशाला उगाच फिरता, व्यर्थ कशाला उगाच फिरता, कादवडी
आम्ही नको तेच करायला, जे करायला पाहिजे ते करणं आल्या, व्यर्थ नको ते करायला का? पावलीत ज्ञानोबाराय सांगतात, पाय हे पादूत पवित्र आणि गोड, असे त्वचेची आपदरा, तरी ते अवहेरुनी गोचिर, अशुद्ध काय ते सेविती, अशुद्ध काय ते सेविती. सारं 12च्या भावात विकला, पण त्याच्याकडून रात्री ऐकलंय 12च्या भावात जर विकायचं नसल, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदरा आड. दूध पवित्र आहे आणि गोड आहे, पण त्या कासला बसलेल्या घेचडाला त्या दुधाची किंमत नसते. ती घेचूड अशुद्ध असणारं रक्तच सेवन करते. तशी आमची अवस्था होऊ नये म्हणून महाराज म्हणतात, व्यर्थ कशाला उगाच फिरता, कादवडीता गो, अहो कादवडीता गो. काय करा, अहो गाऊया, खरंच गाऊया, गोड मुक्ती हरी. सुप्रसिद्ध असे मृदंगवादक, ज्यांच्या मृदंगाचे बोल ऐकतच राहावे असं वाटते, असे आदरणीय मृदंगम आणि मृदंग सम्राट राजेश औरोड येळेगावकर यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे, धन्यवाद. श्री विठ्ठलेश्वर भजनी मंडळ मोजे, सावरगाव, निपाणी तालुका कंधार, या निपाणी सावरगाव येथील भजनी मंडळातील आमचे परमस्नेही, ज्यांच्या नावाचा नामोल्लेख रात्री झाला, त्यांची पण देशावरती असणारी निष्ठा बघा. काय निष्ठा असावी, अगोदर निष्ठा आहे म्हणून ते सेवा देशाची करावी. आता तुम्ही म्हणता त्याचं समर्पण बी आहे, मला माहित आहे तुम्ही म्हणता ते, पण अगोदर देशाप्रती असणारी निष्ठा असल्याशिवाय समर्पण होऊ शकत नाही, हे मला रात्रीपासून तुम्ही याकडे आधी. आमचे परमस्नेही भारतीय सैन्य दलात छत्तीसगड येथे कार्यरत असणारे हरिभाऊ पाटील वरजे साहेब यांच्याकडून व विठ्ठलेश्वर भजनी मंडळ निपाणी सावरगाव यांच्याकडून 51 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे, धन्यवाद. आणि तसेच चारी दिशेला जप केल्याने कोणती प्राप्ती आहे. आता दिशा निवडावं लागतात, अगोदर चार दिशा निवडल्या मग कोणती प्राप्ती आहे. हरीचिया दाशान हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी. हरीच्या दासाला हरी दाही दिशा आहे, पण आम्हाला त्या निष्ठेनं भगवंताचं 4 नाही 10. हरीचिया दासा हरी दाही दिशा, मजा मनचं म्हणणं आलं बरं. नाथ महाराजाच्या हरिपाठातलं प्रमाण आहे, भावे जैसा तैसा हरी एक, पण आमच्यापाशी निष्ठा आणि भाव असणं गरजेचं आहे. म्हणून विठ्ठल मंडळातील प्रमुख सदवाजीरावजी खोडे यांच्याकडून 21 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे, धन्यवाद.
अहो भाग्य उजळले पुण्य फळाले आज मिळालं हे दुर्लाभ आज मिळालं हे दुर्लाभ अहो भाग्य उजळले पुण्य फळाले आज मिळालं हे दुर्लाभ आज मिळालं हे दुर्लाभ बहुत सुकृताची जोडी भरून विठ्ठल आवडी बहुत सुकृताना आम्हाला मिळालंय बहुत सुकृती नरदेह लादला हे नरदेह दुर्लभ असणारा दुर्लभो 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 संसार तुम्ही का नेना आणि आहार निद्रेसाठी दवडीता माणूस हे खरंच खूप भाग्याने मिळालंय पण आम्हाला याचं महत्व कळणं फार गरजेचं आहे मग इथं आल्याच्या नंतर आम्ही कशी निष्ठा धरावी कसं समर्पण करावं ह्या दोन अंगाला आपल्याला विचार करायचा मग ती निष्ठा कोण धरली ते समर्पण कोण केलं याचं एखादं उदाहरण येऊ द्या मग खरंच वाटते भावाच्या वावरातल्या मांडीच्या धांड्याचं छिपाड करून येणं 4 पोते आगाव काढल्याकडे आम्ही काय म्हणल्या रात्री आता तुम्हाला वाटेल उसाच्या धांड्याचं छिपाड का होईल रात्री नव्हती ते आता आलं त्याला वाटते रात्री होतं त्याला वाटलं एकनाथ पाटील काय म्हणले आमच्या वावरात मांडी एवढाला धांडा निघते म्हणल्यानं तुमच्या 18 महिने ऊस तुटणं आलाय 18 महिन्याला तुमच्या ऊसाचं चिपाड उग बारीक होते म्हणत आणि यायचं म्हणा सोयाबीन कैकी 3 महिन्यात येते म्हणा आणि 3 महिने सोयाबीन घेऊन नंतर कोरडाच खुटा व्हायची एकनाथ पाटील तुम्हाला खरंच सांगालो तुमच्या 4 एकर सोयाबीनचं दाम 1 एकर ऊसात निघते आता तुम्हाला वाटलंय रात्री आहे ना मांडी एवढा धांडा काढतो म्हणे आपण बी जावा सरी मारा ऊस लावा आता तरी लावा का लावा म्हणालो सांग काय लोकांच्या घरात 3-3 वर्षाच्या सोयाबीनला कीड लागली म्हणून लावा म्हणालो ऊसाचा पैसा एक ठोक येते ऊसाची किंमत तुमच्या सोयाबीन पेक्षा कधी जास्त आहे तुमच्यानं माझ्या ऊसाचं चिपाड कवाच करणं होय ना ते तुम्ही सोयाबीन घरात ठेवून त्याला जाळ्या ह्या पुढे ठेवू नका आडतीला द्या त्याचा काहीतरी माल काढा तुम्ही मालच काढायच्या मागे नाही भाई तुम्ही का काढणं आले तेही कळाले मला रात्रपासून आता एकदाच दाखवायचं सकाळी आले की एवढा माल आहे माझ्याकडे म्हणायचं रात्रभर काहीच दाखील नाहीत आता इथून पुढे द्यायचा माल बघा कसा निघते बघू काय निघते जीव ग त्या गारुड्याच्या खेळावर मोठं पेटार घेऊन इतकं काढला घेऊन बरं आत म्हणालो भाग्य उजळले पुण्य फळाले आज मिळालं हे दुर्लभ इथं मिळालं हे दुर्लभ आज गावमुखी हरिनाम अहो गावमुखी हरिनाम अहो सुलभ सोपे उत्तम निके इथं गावमुखी हरिनाम इथं गावमुखी हरिनाम सोना सोना माया सोना माया सोना
अहो मनी आठवारा काय होते म्हणे राम आठवल्यानंतर राम म्हणता रामाची होईजे आणि पदी वैसोनी पदवी दिली पण आमची निष्ठा तशी असायला हवी निश्चित आम्हाला देव एके दिवशी भेटायला येणार आहे ऐका सज्जन व आदरणीय कैवल्यवासी नारायणराव यादवराव जाधव माफ करा कैवल्यवासी नारायणराव चांदराव जाधव अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा तावाला घेऊन या मनाला सुद्धा या चंचल असणाऱ्या मनाला सुद्धा स्थिर जर करायचा असेल मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही म्हणा पण हे मन स्थिर करायचं असेल तर त्याला देवाच्या चरणावरतीच लावावं लागणार म्हणून हे अर्पुनी ईश्वरा म्हणजे तुम्हाला वाटेल माझ्याकडलं होय तर या मनाला आधी एकाग्र करण्यासाठी आमची निष्ठा होय तुम्ही म्हणता मला माहित आहे माझ्या वावरात आलंय की नाही मन अर्पण करावं लागते पण अगोदर निष्ठाच असावी लागते तुम्ही म्हणता तुम्ही मना म्हणत नाही द्यावा मला माहित नाही कोण कुठं खोटी कोणती दिला कोण आखते अहो मनी आठवारा अहो गाऊया खरंच गाऊया गोड मुख हरे करता तुम्ही अनमान का करता तुम्ही कसली पाहत बसल्या का करता तुम्ही अनमान का करता तुम्ही ऐका सज्जन हो श्री संत कृपा भजनी मंडळ मौजे भंडार कोमट्याची वाडी तालुका कंधार या भजनी मंडळातील प्रमुख वार संप्रदायातील एक उत्कृष्ट असं भजन ठेवा ज्यांच्याकडून आम्हाला हस्तगायत ऐकायला मिळालं खरं म्हणजे मुस्लिम धर्मात जन्माला येऊन सुद्धा ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताका तोला मोलाने या नांदेड जिल्ह्यामध्ये घेऊन प्रचार आणि प्रसार केला असे आदरणीय आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण त्यांनी गेल्या 2 दिवसाखाली जाहीर केलंय भजन आजपासून आमचं स्टॉप राहणार आहे काहीतरी अडचणी असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात त्यांच्याकडून ऐकायला मिळालं खरं म्हणजे हे खूप खेदाची बाब आहे तरी पण श्री संत कृपा भजनी मंडळ भंडार कोमट्याची वाडी या भजनी मंडळातील प्रमुख आमचे परमश्री जिलानी साहेब पठाण यांच्याकडून 51 रुपयाची सरप्राईज भेट पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे धन्यवाद.
करा हरी नाम भजन करा हरी ड्युटीवर कार्यरत असताना आज व्हिडिओ कॉलच्या द्वारे ते भजनावरती त्यांचं किती प्रेम आहे ते भजन ऐकत आहेत. आदरणीय हरिभाऊ पाटील वडजे साहेब विठ्ठलेश्वर भजनी मंडळ सावरगाव निपाणी यांच्याकडून परत एकदा 51 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. क्षणी आठवणी कराहाची नेम इथं कराहाची कसा नेम कराव हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे खरे गे झाले पट्टराणी बळे आणि वरियले सावळे परब्रह्म. माझ्या मीराबाईची निष्ठा बघा. माझ्या मीराबाईनं राज्याच्या घरची मुलगी असून सुद्धा तिला भगवंताच्या प्रती किती निष्ठा होती. तिने भगवंतावरती किती प्रेम केलं. त्याच भगवंताला आपला पती मानून त्या मीराबाईनं त्या भगवंताप्रती असणारी निष्ठा दाखवली. हे होय निष्ठेचं उदाहरण. असं एक समर्पणाचं एखादं तरी उदाहरण द्या. रात्रीपासून ऐकाय मिळालं नाही. रात्रचे 2 आणि हाताचं 1 3 म्हणलं तर तुमच्या उरावर 3 हात. आणखी एक सांगतो. शबरी मातेचं उत्तम असं निष्ठेचं उदाहरण आहे. मामा आश्रमातया कधी रे येसी रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना जानकी राजकुमारी तुझा पदाच अखंड चिंतन राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना. त्या रमाची वाट निष्ठेनं पाहत बसणारी शबरी आणि त्या शबरीला भगवंत एक दिवस भेटायला आले. असे काहीतरी समर्पणाचे उदाहरण तुमच्याकडून ऐकायला मिळते असं मला रात्रीपासून वाटलंय. आता तरी काढून ठेवा. येतो काढले असं आता 1 2 द्या. क्षणी आठवा ध्वनी इथं कराहाची नेम इथं कराहाची निष्ठा झाल्याशिवाय देव भेटत नाही. निष्ठा झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल व आमच्या गोष्टी तुम्हाला पटत असल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सोडा सोडा तुम्ही मनिया ठवारा अहो गाऊया असं काहीतरी मला एकनाथ पाटील उगा 12च्या भावात इकायचं काढू नका. 12च्या भावात इकायचं मला की उगा त्याला वेगळं वळलं.
आपल्याकडे बी आहे म्हणा, नाही असं नाही, पण कसं आहे काकडा आरती भक्ती भावानं ह्या गावात संपन्न होत आहे आणि भक्ती भावनेनंच निष्ठेचे समर्पणाचे काय उदाहरण द्यायचे ते द्या, पण पदही असेच म्हणा. आता दुसऱ्या वारला भाराच्या भावात जर काढल्या तर माझ्याकडे हा हत्यार नाही असं नाही, आपल्याकडं भगतसिंगाचा बी हात आहे आणि महात्मा गांधीचा बी हात. तुम्हाला असं वाटू देऊ नका, तुम्ही म्हणाल्या लहान भाऊ लई जीवट राहते, मला माहित आहे की लहान भाऊ तुम्ही म्हणल्या बघा ते खापराचं आणि मेथीचं दृष्टांत दिल्यानं तसले दृष्टांत माझ्याकडे लई हात आणि ते तुम्हालाही माहित आहे, मला चांगलं माहित आहे एकनाथ पाटलाकडे काय करायचं. तुम्ही असं त्याच्यात तिळवर शंका मानू नका. सोडून दिलं, हा सोडून दिलं. नाही नाही त्याने सांगले की ते सगळं समर्पित केलेत म्हणताय ना. खरंच तुमच्या त्या समर्पणाला आमचा सलाम आहे, त्या समर्पणाला आमचा सलाम आहे. ऐका सज्जना हो, त्या उपस्थितीतून तर कळतेच थंडीचे दिवस असताना सुद्धा कुठपर्यंत त्या कंधार तालुक्यापर्यंत भजन ऐकायला येतं. तेरा म्हणलो आमच्या भजनासाठी कुठपर्यंत येऊच जाऊ नका, तुमच्या भजनासाठी येत नाही म्हणले ते आमचं प्रेम आहे, त्या प्रेमा खातर आम्हाला ते प्रेम सूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे जातो. ते प्रेमा अहो या प्रेमासाठी भगवंतानं सुद्धा अर्जुनाचं सारथ्य केलंय. माऊली नारोबाराय सांगतात देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे म्हणा. एवढी या प्रेमामध्ये ताकद आहे आणि ही प्रेमाची माणसं आज आम्हाला मिळाली. असे आदरणीय श्री दत्त भजनी मंडळ इस्लापूर शैलेश कोसकेवाड श्री गजानन भजनी मंडळ इस्लापूर या भजनी मंडळाचे प्रमुख हरिभक्त परायण विठ्ठलरावजी मोतीवार उत्कृष्ट असे गायक यांच्याकडून प्रत्येकी 51 रुपयाची सप्रेमेंट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सोडा सोडा पण होऊ शकत नाही. बरोबर राजा. हा तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसांना आम्हाला खरं होय म्हणजे की आमचंही कुठेतरी पिकाला इकडे वाटतं. तुम्ही पटक्यात हात घालून पैसे काढा द्या की न द्या, पण जे हालय ते खरं होय बरं होय. बरं असेल तर बरं म्हणा, निष्ठेशिवाय समर्पण होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्याकडून 21 रुपयाची सप्रेमेंट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. अहो सुख सुख मनोनी आगे का फिरसी इथं खरं सुख सोडून, अहो खरं सुख सोडून अहो सुख सुख मनोनी असं का फिरता हरी, इथले खरे सुख सोडून, इथले खरे सुख सोडून वेटिका व्यवहार माया बाजार चुके ना हे रजार हरिवीना, चुके ना हे रजार हरिवीना. ऐका सज्जनो, कैलास महाराज
गिरी इस्लापूरकर यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. लटिका व्यवहार माया बाजार सुकेना येर झार हरिवीना सुकेना येर झार हरिवीना ऐका सज्जन हो, हनुमान भक्त भजनी मंडळ मौजे जवळा मुरहार तालुका मुदखेड या भजनी मंडळातील कैवल्यवासी हरिभक्त परायण ज्या व्यक्तीला नांदेड जिल्हाच नव्हे तर भजनाच्या माध्यमातून सर्वजण जाणून आहे. एक आवाजाचा बादशाह बेडरपणे ज्यांनी या वारकरी संप्रदायाची पताका नांदेड जिल्ह्यामध्ये चालवली ते आज आपल्यात नाही आहे. त्यांच्या स्मरणार्थ हनुमान भक्त भजनी मंडळ जवळा मुरहार यांच्याकडून 51 रुपयाची सहप्रेम भेट व शिवाजी पाटील लखे जवळकर यांच्या चरणी विनम्र अशी आदरांजली पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. हा लटिका व्यवहार माया बाजार सुकेना येर जार हरिवीना सुकेना येर जार हरिवीना सोडा सोडा माया सोडा 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 माया या व्यवहारातून मायेच्या बाजारातून आम्ही वेगळं होतच नाही. आम्हाला जे लटका आहे तेच खरं वाटत. कोणी न कोणाचं म्हणलं की असं का म्हणाल्या म्हणतात माणसं. माझी माय हाय, माझा बाप हाय, माझी बायको हात, माझे लेकर हात सगळे मजेच होतं म्हणतात. एकदा काय झालं एकनाथ पाटील केशवचंद्र नावाचं शाहूकाराचं लेकरू तीर्थयात्रेला निघालं. तीर्थयात्रेला जावागडे म्हणला. तीर्थयात्रेला जाऊन तीर्थ भ्रमण करून येऊन भगवंताचं दर्शन घेऊन यावं म्हणला. घरून निघालं. घरून निघाल्याच्या नंतर चालत 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 पायी तीर्थयात्रेला निघालं होतं. संध्याकाळची वेळ झाली. एका वनामध्ये एका साधूची पर्णकुटी त्याला दिसली आणि त्या साधूच्या पर्णकुटीच्या जवळ आश्रयासाठी गेलं. आणि त्या साधूने विचारलं कुठं निघालास, काय नाव आहे तुझं? त्यानं म्हणला महाराज माझं नाव केशवचंद्र आहे आणि मी तीर्थयात्रेसाठी निघालो. त्या महाराजांना आनंद वाटला. खरंच या सोशल मीडियाच्या युगामध्ये आजही कोणीतरी त्या भगवंतासाठी तीर्थयात्रेसाठी एक नवतरुण युवक निघालेला आहे. खरंच आनंदाची गोष्ट आहे. या जगात कोणी कोणाचं नाही. बापू केशवचंद्रा तू तरी तीर्थयात्रेला निघालास, बरं झालं म्हणलं महाराजांना. केशवचंद्र निघालता तीर्थयात्रेला, बरं झालं बापू या जगात कोणी कोणाचं नाही. हा सगळा लटका मायेचा बाजार होय म्हणल्याने केशवचंद्राला राग आला. असं का म्हणाल्या महाराज म्हणला इथपर्यंत बरं वाटलंय म्हणला. बरं झालं बापू निघालास, पण आता का असं म्हणाल्या म्हणला या जगात कोणी कोणाचं नाही. माझी घरी बायको आहे म्हणला, माझ्या घरी माय आहे म्हणला, माझ्या घरी बापा आहे म्हणला, आणि तुम्ही तर कोणीच कोणाचं नव्ह म्हणाले. नव रे केशवचंद्रा कोणीच कोणाचं नव्ह म्हणलं. होय हो महाराज म्हणला जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे शेवटी अंतकाळीचे नाही कोणी. झाल्या हिन शक्ती नाकडोळे गळती सांडोनिया पळती रांडा पोरे. पायी म्हणे खर मरता तरी बरे आणि नासियेले घर थुंकोलिया. सांगायचं त्या महाराजाला तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या. या जगात तुझं जर कोणी असेल तर फक्त एकमेव भगवंत आहे असं ते महाराजाला केशवचंद्राला सांगायचं होतं. पण केशवचंद्र म्हणला महाराज म्हणजे घरी माय बाप बायको आहेत म्हणला. नाहीत केशवचंद्रा कोणी नव्हतं तुझं म्हणल्यानं. असं कसं म्हणाल्या महाराज म्हणल्यानं. महाराज म्हणले तुला बघायचीच परीक्षा असेल तर तू चल पुढे म्हणले आणि मी मागे येतो. मी सांगलं तसं मात्र कर म्हणले.
सांगलं तसं कर म्हणले. केशवचंद्र म्हणला काय करू महाराज, काहीच नाही म्हणले. जायचं म्हणले घराकडे परत, इथून आता परत गेल्या गेल्या घरी गेल्या लोळायचं म्हणले. गरबडा लोळायचं म्हणले. पोट दुखालय, काहीतरी तू सोंग घ्यायचं म्हणले. तुला खरंच कोण कोणाचं हे दाखवायसाठी सांगालो म्हणले केशवचंद्र महाराजांना. मग महाराज मला तू फक्त कर म्हणले तसं. केशवचंद्र घरला गेला, घरी गेला. घरी काय झालं बापू, का आलास म्हणली. माय तीर्थयात्रेला जाता जाता. काही नाही माय म्हणला, लही पोट दुखालय, मरतो काय की वाटालय म्हणलं. बरं बापू म्हणली, थांब तरी म्हणली, तुझ्या बाबाला बोलून आणतो म्हणली. माय गडबड बाप घरात नव्हता, बापाला बोलणार नाही गेली. आणि ए पप्प्याचे बाबा म्हणली. केशवचंद्राला घरी पप्प्या म्हणत गेले देखणार पाठी. ए पप्प्याचे बाबा म्हणली. आणि आपलं लेकरू लई तळमळ करायला म्हणली. आणि खरंच मरणाच्या अंतिम टोकाला आहे म्हणजे काहीतरी उपाय करा गडे म्हणली, त्याला वाचवा म्हणली. बाप बी गडबड घरला आला आणि बाप गडबड घरून निघाला. आता वैद्याला बोलून आणतो म्हणला कोण्या तरी. लगेच महाराज येऊ लागते मागून. गडबड निघाल्या बघून महाराज भेटले या केशवचंद्राच्या वडिलाला. केशवचंद्राच्या वडिलाला भेटल्यावर केशवचंद्र त्या वडिलाला म्हणले, कुठं निघाल्या घाई एवढ्या म्हणले. काही नाही हो म्हणला. तुम्ही कोण? मी महाराज हो म्हणले, वैद्य हो म्हणले. आणि कुठं निघाल्या एवढं घाई काही नाही हो म्हणला. आमचं लेकरू असं तीर्थयात्रेला जाऊ लागतं. तीर्थयात्रेला जाता घराकडे परत आलंय आणि खरंच पोट दुखालय म्हणालय. मरतो का आहे की म्हणालय. काहीतरी उपाय आहे का म्हणले. हाय की म्हणले उपाय. चला मी देतो म्हणले संघ. चला मी देतो संघ म्हणल्याबरोबर केशवचंद्राच्या बापानं महाराजाला घरला घेऊन गेलं. केशवचंद्राच्या बापाला घरला घेऊन गेले की केशवचंद्र घरला जाऊस तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. तळमळ नाही, हलणं नाही, डुलणं नाही, काहीच नाही. महाराज म्हणले केशवचंद्र गेला बघा म्हणले. ही आकात करू लागले. त्या केशवचंद्राची माय म्हणू लागली, मला का नेलं नसेल म्हणली. बापही म्हणला, जवान लेकरू गेले कसं झालं म्हणला. बायकोही होती, आता माझं का आहे म्हणले. केशवचंद्राच्या ज्या महाराजांना त्याला सांगितलं होतं ते महाराज म्हणले, एक उपाय आहे म्हणले, माझ्याकडे एक औषध आहे म्हणले. आणि ते औषध एक गिलासभर दूध आणा म्हणले. हे केशवचंद्राला अगोदरच उपाय सांगला होता. हे दूध आणा एक गिलासभर म्हणले. त्या गिलासाभर दुधामध्ये एक फुडी टाकून देतो. केशवचंद्र उठते म्हणले आणि तुमच्यातलं कोणी ज्यानं पिल ते जाते कडे म्हणले. केशवचंद्र सगळंच ऐकू लागला पण उग बेशुद्धाचा सोंग घेतला होता. केशवचंद्राच्या पहिल्या सुरूला बाबाला विचारलं आणि केशवचंद्र तुमच्या मुलाला जर उठवायचं असेल म्हणलं महाराज तर हे दूध गिलासभर तुम्ही पिया, लेकरू उठून बसेल, तुम्ही मरताकडे म्हणून. महाराज भीत होतो हो म्हणला बाप. मजा महागारे या याच्या माईचा लई ताप करतात हो म्हणला. या महाराज मी पिनागडे महाराज म्हणला. इच्छासाठी तळमळ वाटाली, बाकी काही नाही म्हणला. आजा तिचं कसं होते की म्हणला. नंतर पाळी बारी आली माई करून. माईला म्हणल्याच्या नंतर माई सुद्धा म्हणली, महाराज लेकरासाठी पोटच्या पिना तर कोणासाठी पिऊ हो म्हणली. पीत होतो म्हणली, पण पप्प्याच्या बाबाचा म्हातारपणी लई ताप होते म्हणून पिना आला म्हणते. नंतर बायकोकडे आल्याच्या नंतर बायकोला विचारलं, तू तरी पी बाई म्हणलं, तुझा नवरा उठून बसते. बायको म्हणली, मी बी पीत होतो महाराज म्हणली. एवढं उभं आयुष्य आणखी माग आहे म्हणली, नव तरुण आहे म्हणली, मी कसं मरू म्हणली. आता केशवचंद्र महाराज म्हणले तेवढं ऐकल्यावर जाऊ द्या मग म्हणले, आता राहू द्या, काहीतरी होईल. मीच पितो म्हणल्या बायकोही म्हणाली, माय बी म्हणाली, बाबाही म्हणाली. पिया की महाराज म्हणला, तुमचा हाय तरी कोण तुम्ही जाताना आमचं लेकरू उठून बसते म्हणलं. महाराजांनी गिलास पिला. महाराज बसूनच होते, लेकरू उठलं. नंतर केशवचंद्राला विचारलं महाराजानं, खरंच केशवचंद्रा या जगात कोणी कोणाचं हाय काय रे म्हणलं. खरंच महाराज कोणी नाही गडे म्हणलं.
अशी अवस्था आमची झाली. आम्ही जे लटका आहे ते आम्ही धरून बसल्या आणि जे खरं आहे ते सोडून दिल्या. म्हणून आम्हाला ही माया सोडायचा आहे. ही माया कशाने तुटते? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. अनेक नका पडू गाबाळाचे भरी आणि तेथे आहे थोरी नागवन. म्हणून ऐका सज्जनो, आदरणीय श्री डॉक्टर गंगासागर इस्लापूरकर यांच्याकडून 200 रुपयाची सहप्रेम भेट माझ्या हनुमान भक्त भजन मंडळाच्या सेवेवरती कोसळून पाठवलेल्या भेटीबद्दल डॉक्टर साहेबांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि तसेच अवलटिका व्यवहार माया बाजार चुके ना हे रजार हरिवीना, चुके ना हे रजार हरिवीना. सोडा सोडा माया सोडा, सोडा 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 माया अहोवाळाकीला हरिया संसारी त्याचा झाला खरा गौरव, त्याचा झाला खरा गौरव. अहोवाळाकीला हरिया संसारी त्याचा झाला खरा गौरव, त्याचा झाला खरा गौरव. झालं टाइम झालं तर आमचंही झालं. अहो हरी रूप झाले मी पण गेले, त्याने केले आपले नाव, त्याने केले आपले नाव. अहो हरी रूप झाले मी पण गेले, त्याने केले आपले नाव, त्याने केले आपले नाव. तुकारामादी ऐकवानी, तुकारामादी ऐकवानी, अहो मनिया ठवार, अहो गाऊया, खरंच गाऊया, आता तरी गाऊया गोड मुठे Oh,